व्यंकटराव, झालं बाबा एकदाच आपलं लग्न. मला तर खूप खूप आनंद झालाय. पण तुम्ही काय एवढे शांत बसलाय हो? बोला की काहीतरी. काय बोलू, माझ्याकडे काय बोलण्यासारखं राहिलंय का आता? साहेब काय हो, फुगायला काय झालं? सासऱ्याने अंगठीन चैन दिली नाही काय? अहो दादा, माझ्या बहिणींनी यांना मीठ घालून गुलाबजाम खायला घातला म्हणून तोंड फुगून बसल्यात. काय तेवढं एकच कारण आहे का? अजून कारण आहेत. मेवण्याला ब्राह्मणाने कान पिळायला सांगितला होता, भांडगुळाने कान चावलाय माझा. आईच्या गावात मेवण्याने कान चावला. बोळाय हो माझा भाऊ. चेहरा बोळा आणि लपडी सोळा. ए मुस्काड्या, गप पुढं बघून गाडी चालव. पण माझा भाऊ किती प्रेमाने तुम्हाला जिजू जिजू म्हणत होता हो. तरी पण रागाच्या भरात तुम्ही पायातला बूट काढून त्याला फेकून मारला. आईच्या गावात मेवण्याला बुटाने आणला. माझाच बूट मला परत द्यायला 10,000 रुपये घेतल्यात भांडगुळ्याने माझ्याकडनं. आईच्या गावात 10,000 रुपये. तुमच्या बहिणींनी पण मला केवढा त्रास दिला. मी काय बोलले का तुम्हाला? तुमची ती सगळ्यात मोठी बहीण बंटी जशी काय गरीब गाय असल्या का